हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण डिप्लोमा फर्स्ट इयर स्टुडंटचा जो काही पहिल्या सेमेस्टरचा सिलेबस आहे तो पूर्ण चेक करणार आहोत की कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, किती मार्क्स वेटेज आहे. सो याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. सो सेकंड राऊंड झालेला आहे आता. बऱ्याचशे स्टुडंट्स ऍडमिशन घेतील. त्या सेकंड राऊंड मध्ये काही स्टुडंट्स बेटरमेंटसाठी जातील आणि नेक्स्ट दोनच राऊंड राहतील, तर त्यानंतर तुमचं कॉलेज रेग्युलर स्टार्ट होईल. अप्रॉक्सिमेटली ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे. सो कॉलेज स्टार्ट होते, बट तुम्हाला त्याआधी थोडंसं माइंडसेट प्रिपेअर करावं लागेल की आपल्याला कसा सिलेबस असणार आहे, कसे सब्जेक्ट असणार आहे, किती अभ्यास करायचा आहे, कसं करायचंय. कारण की जर सुरुवात चांगली झाली तर डेफिनेटली तुम्ही चांगलं मोमेंटम पकडू शकतात. त्यामुळे सुरुवात चांगली करण्यासाठी प्रिपरेशन चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन चांगली असणं माहिती पाहिजे. सो जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला भरपूर सारे अपडेट्स येत राहणार आहेत. त्यासोबतच थ्रूआउट तुम्हाला गायडन्स पण भेटणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, इंजिनिअरिंग मध्ये जो सगळ्यात मेन सब्जेक्ट असतो तो म्हणजे असतो मॅथमॅटिक्स. तुम्ही कोणती इंजिनिअरिंग करा, राईट. सो मॅथमॅटिक्सचं बेसिक तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे. युट्यूबवर पण तो व्हिडिओ असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स, त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत जास्त काही मॅथ येत नसेल तर तुमच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. एकदम बेस्ट चान्स असणार आहे की तुम्हाला फ्री मध्ये मॅथ्सचं बेसिक शिकायला भेटणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत राहतील. रिसेंटलीच मी मॅथमॅटिक्स 1चा पहिले 3 चॅप्टरची पीडीएफ टाकलेली ग्रुपवर, सो तुम्ही ती पाहू शकता. सो आता आपण सिलेबस बघूयात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट समजून घ्या की तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये 2 सेमेस्टर असतात, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. ठीक आहे. तर फर्स्ट सेमिस्टर जे आहे कॉमन आहे सर्व ब्रांचेस साठी, म्हणजे सर्व ब्रांचेसला सेम आहे. फॉर ऑल ब्रांचेस. तर पहिल्या सेमिस्टरला जे आहे सर्व सब्जेक्ट तुम्हाला सेम राहणार आहेत. दुसऱ्या सेमिस्टरला ब्रांचेस एक दोन सब्जेक्ट तुमचे चेंज होतात. तर आपण बघूयात पहिल्या सेमिस्टरला काय आहे. जर तुम्ही वेबसाईटवर गेले आपल्या, तिथे MSBT के सिलेबस टाकला तर तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन भेटून जाईल. कशी येते दाखवले तुम्हाला, तुम्ही स्वतः पण बघू शकता. सर्च करा MSBT के स्कीम, त्यानंतर MSBT के स्कीम वर क्लिक करा. यावर क्लिक केलं तुम्ही, यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्कीम करायचंय. तर सिलेक्ट स्कीम मध्ये काय येणार, तुम्ही आता रेग्युलर स्टुडंट आहेत तर रेग्युलर डिप्लोमा, के स्कीम रेग्युलर डिप्लोमा प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुमची कोणती इंजिनिअरिंग आहे. तर पहिला जो आहे तो सगळ्यांचा सेमच आहे, त्यामुळे कोणतं जरी सिलेक्ट केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. तर पहिलं सेमिस्टर सगळ्यांसाठी सेम राहतं. आता बघा कसं येते, स्कीम प्रिंट वगैरे याचे पीडीएफ वगैरे पण तुम्हाला जर ऑनलाईन आहे तर मग काही करायची गरज. तरी बघा तुम्हाला सब्जेक्ट जे दिसत असतील त्यात आपण खाली जे दिलंय त्याला थोडस रीड करूया शॉर्ट फॉर्मला, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं आहे. हे बघा, तर इथे दिला आहे सीएल म्हणजे क्लासरूम लर्निंग, टीएल म्हणजे ट्युटोरियल लर्निंग, एलएल म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग, एफए म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट, एसए म्हणजे समेटिव्ह असेसमेंट, IKS इंडियन नॉलेज सिस्टम, SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट. त्यानंतर लिजेंड्स दिले, त्यात इंटरनल ऍड दिला म्हणजे इंटरनल असेसमेंट, हॅश दिला म्हणजे एक्सटर्नल असेसमेंट, स्टार आणि हॅश असेल तर ऑनलाईन एक्झामिनेशन, आणि ऍट आणि डॉलर असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन. ठीक आहे. तर मग FATH represents average of 2 class tests of 30 marks each conducted during the semester. ठीक आहे. ठीक आहे, चला तर पुढे बघूया आपण काय आहे. चला बघा, पहिला सब्जेक्ट आहे तुमचा कंपल्सरी, ऑल कंपल्सरी आहे बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट सब्जेक्ट, त्याचं ऍब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म BMS लिहितात. बेसिक मॅथमॅटिक्स BMS. नंतर कोर्स टाईप AEC आहे. AEC चा लॉंग फॉर्म दिलाय का आपल्याला, AEC. AEC कुठे दिला आहे, हा AEC म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. काय आहे, ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. DSC म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स. नंतर DSC डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह. अच्छा, C म्हणजे कोर कोर्स, E म्हणजे इलेक्टिव्ह. नंतर व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स VEC, आणि INP म्हणजे
इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप किंवा प्रोजेक्ट कम्युनिटी एक्सेट्रा ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स आहे हा. ठीक, याचं काही आपल्याला एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. बेसिक मॅथमॅटिक्स त्याचा कोड दिलाय, कोड इम्पॉर्टंट असतो 311302 311 302. तर यामध्ये बघा, आता इकडे बघूयात आपण डायरेक्टली, आवर्सचं जाऊ द्या. इथे काय आहे, इथे आहे बघा तुमचं FA फॉर्मेटिव्ह असेसमेंट 30 मार्क्स. ठीक आहे. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे एंडची एक्झाम, सेमिस्टर एक्झाम 70 मार्क्स. असे टोटल किती आहे, 100 मार्क्स. त्यामध्ये तुम्हाला पासिंग साठी पाहिजे किती मार्क्स, 40 मार्क पाहिजे टोटल. 40 पाहिजे म्हणजे कसं, आता ही जी 30 मार्कची असणार आहे त्यामध्ये तुमच्या 2 टेस्ट होतील. किती टेस्ट होणार, 2 युनिट टेस्ट होतील कॉलेज लेवलला. तर त्यामध्ये कसं आहे, सपोज पहिल्या युनिट टेस्टला तुम्हाला भेटले मार्क्स किती, लेटेस्ट कन्सिडर 18. दुसऱ्या युनिट टेस्टला तुम्हाला मार्क भेटले 22. त्याचे ऍव्हरेज करणार म्हणजे ऍडिशन करून डिवाइड बाय 2 करणार, तर किती होणार, हा होईल 40 डिवाइड बाय 2 म्हणजे सांग किती होणार, 20 मार्क तुम्हाला 30 पैकी पडतील. 30 पैकी किती कन्सिडर होतील, 20 मार्क. आता जर तुम्हाला फक्त पास व्हायचंय तर तुम्हाला 70 पैकी 20 मार्क घेतले, असे टोटल हे 20, 30 पैकी 20चे आणि 70 पैकी 20चे असे टोटल 40 झाले पाहिजे. कसंही करा, टोटल 40 झाले पाहिजे. तर तुम्ही पास झाले. त्यानंतर तुम्हाला 25 मार्कचं टर्म वर्क वगैरे आहे, त्यामधून टोटल तुम्हाला 125 मार्क आहेत मॅथमॅटिक्स मधला. किती मार्क आहेत, 125. हे आपल्या हातात नाही, हे टीचरच्या हातात आहेत. आपल्या हातात कोणते आहेत, 30 पैकी किती पाडायचे 2 टेस्ट मध्ये आणि 70 पैकी किती मार्क घ्यायचे. ठीक आहे, खूप सिंपल असतं. जर तुम्ही सुरुवातीपासून जर स्टडी केला, तुम्हाला आतापर्यंत किती अभ्यास केला किती नाही केला याने काही फरक पडत नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस हा स्टडी करावाच लागतो. जर तुम्ही यादी केलेला असेल तरी पण तुम्हाला करावं लागणार आहे, थोडस इझी जाईल. यादी जर केलेलं असेल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं, बट इव्हेंच्युअली टाइम नुसार तुम्ही पण त्यांच्या रेसमध्ये येताल. सुरुवातीपासून करा. सो हा 30 आहे, हा 70 आहे. युनिट टेस्ट 30 मार्कचे 2 होणार, त्याचा ऍव्हरेज करणार. एंड सेम म्हणजे लास्टची एक्झाम सेमिस्टरची ती 70 मार्काची होणार पूर्ण सिलेबसवर, आणि त्यापैकी तुम्हाला 40 मार्क घ्यायचे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. असं प्रत्येक सब्जेक्टला असणार आहे. बघा आता दुसरा आहे कम्युनिकेशन स्किल नावाचा सब्जेक्ट, त्यालाच आपण इंग्लिश बोलतो. सो इंग्लिश मध्ये काय आहे, इथे पण तुमचं 30 मार्कचं युनिट टेस्ट 2, 70 मार्कची एंड सेम एक्झाम. 100 पैकी तुम्हाला 40 मार्क पासिंगला पाहिजेत, आणि याचं तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे आणि SLA पण आहे 25 मार्कचं. टोटल तुम्हाला हा 150 मार्कसाठी आहे, 150 मार्कसाठी. ठीक आहे. त्यानंतर बेसिक सायन्स हा तिसरा सब्जेक्ट आहे तुमचा मेन. ते बेसिक सायन्स मध्ये 2 आहेत, एक आहे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री, दोन्ही पण असणार आहे. सो त्याची पण सेम 70, 30 आणि 70. आणि जर स्टार आणि हॅश दिलेला आहे त्यापैकी आपल्याला 40 मार्क घ्यायचे. तर आपण मग अशी बघितलं होतं बघा, स्टार आणि हॅश कशाला म्हणतात. स्टार आणि हॅश ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन, त्याची ही ऑनलाईन एक्झामिनेशन राहणार आहे सायन्सची. ठीक आहे. त्यानंतर इथे बरंच काय काय आहे, प्रॅक्टिकल वगैरे पण आहे. हा टोटल 250 मार्कला आहे. तो सगळ्यात जास्त मार्कला तोच आहे सायन्स. त्यानंतर फंडामेंटल ऑफ ICT, तर हा दिलेला आहे. त्याचं काही तुम्हाला एक्झाम वगैरे नाही, फक्त प्रॅक्टिकल वगैरे राहतील. त्यानंतर योगा अँड मेडिटेशन आहे, त्याचं पण सेम. तर वर्कशॉप आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अलाइड ब्रांचेस. तर वर्कशॉप मध्ये मग तुम्हाला हे करतील, वेगवेगळे वर्कशॉप असतं ना आपलं कॉलेजमध्ये, त्यामुळे मग तुम्हाला जॉब बनवायला लावतील मेटलचा, किंवा ट्रे बनवायला लावतील, किंवा वूड मधून काहीतरी बनवायला लावतील. असं तुम्हाला वर्कशॉप राहील. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्याची पण प्रॅक्टिकल एक्झाम राहते. प्रॅक्टिकल्स तो 100 मार्काचा आहे. तुम्हाला मेनली जर बघितलं आपण, तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये मेनली तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत, त्याचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. बेसिक मॅथमॅटिक्स, इंग्लिश म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, आणि बेसिक सायन्स म्हणजेच फिजिक्स आणि केमिस्ट्री. बस हे 3च सब्जेक्ट तुमचे मेन आहे, ज्याचं तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. बाकीचं जे काय आहे ते सर्व कसं असणार, ते सर्व प्रॅक्टिकल किंवा टर्म वर्क या संदर्भात असणार आहे. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुमच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला वापस सांगतील, पण त्याआधी जर तुम्हाला माहिती असेल तर थोडंसं कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो आता मला एक इम्पॉर्टंट गोष्ट अनाऊन्स करायची, की जे पण स्टुडंटला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये भीती वाटत आहे त्यांच्यासाठी मी बेसिक कोर्स घेणार आहे. इन शॉर्ट बेसिक शिकवणार आहे.
काय काय असणार त्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो मी. जस्ट अ मिनिट. जेणेकरून तुमची जी काय भीती असेल ती दूर होईल. कारण की बेसिक जर पक्का असेल तर तुम्ही फास्ट स्पीड मध्ये बाकीचा अभ्यास करू शकता. आणि मॅथमॅटिक्स हे थ्रूआउट लागणार आहे बघा. तुम्हाला येत नाहीये एक्सेप्ट करा, येत नाहीये आणि कामाला लागा. ठीक आहे. जर तुम्ही 1 महिन्यामध्ये तुम्ही बेटर होणार, फक्त तुम्ही डेली करा. तर काय काय घेणार आहे बघा. तर नंबर सिरीज, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर या संदर्भात असेल. त्यानंतर पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट लार्जर नंबर और स्मॉलर नंबर म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅनचं जे सिम्बॉल जे असतं ते भरपूर स्टुडंटला कन्फ्युजन होतं. ग्रेटर म्हणजे काय, त्यानंतर लेस दॅन म्हणजे काय, ऑड नंबर, इव्हन नंबर, त्यानंतर पुढे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एकदम बेसिक असणार आहे. म्हणजे बऱ्याच स्टुडंटला हे येत आहे, तरी पण आपण एकदा रिवाइज करूया. नंतर सिम्प्लिफिकेशन बाय बॉडमॉस. आता हे ऍडिशन सबट्रॅक्शन हे आपल्याला स्वतःला करायची गरज नाहीये, कारण की आपल्याकडे कॅल्क्युलेटर असतो. कॅल्क्युलेटर अलाउड आहे, बट नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर अलाउड आहे आपल्याला. ठीक आहे. कॅल्सी घेताना, आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये कॅल्सी बोलतो. कॅल्क्युलेटर घेताना, इंजिनिअरिंग कॅल्क्युलेटर घेताना दुकानदाराला सांगायचं की मला नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यानंतर पुढे आहे डिव्हिजिबिलिटी रूल. त्यानंतर पुढे आहे स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, फ्रॅक्शन अँड पॉवर, लॉज ऑफ इंडायसेस. हा खूप इम्पॉर्टंट असतो, लॉज ऑफ इंडायसेस. नंतर डिटर्मिनंट, यावर तुम्हाला चॅप्टर आहे. बेसिक ऑफ लॉगरिथम पहिलाच चॅप्टर आहे हा तुमचा मॅथमॅटिक्स 1 मध्ये. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये लॉगरिथम आणि एक्सपोनेन्शियल कन्व्हर्जन, आणि त्यानंतर टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लॉगरिथम, आणि लास्ट आहे बेसिक ऑफ ट्रिग्नोमेट्री. तर याचा जो बेस आहे हा येणं खूप गरजेचा असतो. हा जर तुम्ही प्रॉपरली केला तर तुम्हाला जे पुढचे जे काही चॅप्टर आहे तुमचे थ्रूआउट मॅथमॅटिक्स जे तुम्हाला खूप इझी जाणार आहे. सो याचा व्हिडिओ मी ऍप्लिकेशनवर पण टाकेल. तो बी अनलॉक असेल, फ्रीमध्ये असेल, आणि सिमिलरली आपल्या युट्यूब चॅनलला पण असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच मंडे पासून आपण लाईव्ह लेक्चर स्टार्ट करत आहोत मॅथमॅटिक्स 1 चे डिप्लोमा फर्स्ट इयर साठी. सो तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.